येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका लागणार असून त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष ताकदीने कामाला लागलेले आहे। यातच अमरावती जिल्ह्याच्या विधानसभेकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे, कारण या जिल्ह्यामध्ये माजी खासदार नवनीत राणा, आमदार यशवंत ठाकूर, आमदार बच्चू कडू यासारखे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये दिग्गज नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। दर्यापूर विधानसभा क्षेत्रात याआधी विद्यमान खासदार बळवंत वानखडे हे काँग्रेसवर निवडून आले होते। त्यांनी लोकसभा निवडणूकही महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढत विजय प्राप्त केला। आता दर्यापूर विधानसभा क्षेत्राची जागा खाली झाली असून त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार उभा करून निवडून द्यावा, त्यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी मदत करावी असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल अमरावती येथे सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले। त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर काँग्रेसमधून सुद्धा इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी या विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळत आहे। एका प्रचार सभेत असंही त्यावेळेला म्हणाल्या की आम्ही बळवंत भाऊंना आता लोकसभेसाठी पाठवतोय आणि दर्यापूरची जागा आता निवडली आणि ती दर्यापूरची जागा ही शिवसेनेची निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, तर तुम्ही मशाल पेटवण्यासाठी मदत करा अशी अपेक्षा आहे। इव्हन बंडेला सुद्धा मशाल पेटवण्यासाठी तुम्ही मदत करा, कारण आपण महाविकास आघाडी आहोत। महायुतीमध्ये एकमेकांचे कपडे घालायचा कार्यक्रम होतो, महाविकास आघाडीमध्ये हातात हात गुंतवून एकीची ताकद दाखवतो। त्यामुळे या जागा अर्थात महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसामान्य आहे, मात्र शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडीकडे आमच्या वतीने आमच्या पक्षप्रमुखांनी हा प्रस्ताव ठेवावा ही मागणी अत्यंत नम्रपणे आम्ही या मंचावरून नक्कीच करू शकतो, ते आम्ही करायला हवी, कारण आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्यासाठी लढणे महत्वाचे आहे। आम्ही ते लोक नाही आहोत की नेमक्या निवडणुका आल्या की कुणाला तरी बिनशर्त पाठिंबा आम्ही लढणार, आम्ही बिनशर्त पाठिंबा वगैरे असं काही नाही, तर आम्ही 5-5 वर्ष काम करतो, आम्ही मतदारसंघ बांधतो।